सनातन सारथी न्यूज. सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी. आपण जाऊयात अभिनेते मोरे साहेब आणि संधी आजगम ज्यांनी कार्य केले आणि बरेच काही सामाजिक उपक्रम शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आजपर्यंत त्यांचे कार्य सुरू आहे. झुंज तुझी माझी या त्यांचा सुवर्ण त्यांनी दिलेला आहे. जाऊया त्यांच्यावर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सूरज, बोला. अधिकारी म्हणून एवढ्या मोठ्या पदस्थ म्हणजे कार्य आपलं झालेलं आहे राज्यामध्ये. आपण खूप काही योजनेसुद्धा घेतल्या आहे आणि शनी क्षेत्रातनी ते शक्य होणार इकडे. मला लहानपणापासून नाटकात काम करायची आवड. नाटकात काम करणे, कविता लिहिणे, वक्तृत्व, भाषण देणे, अभ्यास करणे हे माझ्या आवडीचे विषय. खरं ते लहानपणापासून नाटकात काम करत गेलो. नंतर कॉलेजमध्ये नाटकात काम करत गेलो. मग युथ फेस्टिवल्समध्ये काम केलं. आंतर शालेय स्पर्धा, आंतर महाविद्यालय स्पर्धा, या सगळ्या नाटकाच्या स्पर्धामध्ये काम करत गेलो. आणि दरम्यानच्या काळामध्ये मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक एन रेळेकर म्हणून ते मला भेटायला आले. त्याने कुठेतरी नाटक पाहिलं असेल, ऐकलं असेल. ते म्हणाले की सर असा एक मराठी सिनेमा येतोय आणि त्या सिनेमामध्ये आपण नायकाची भूमिका करावी. तर मी त्यांना असं सांगितलं होतं की मला वेळ मिळणार नाही, इतका वेळ देऊ शकणार नाही, कारण मी मोठ्या पदावर आहे, क्लासरूम ऑफिसर आहे आणि ऑफिसमध्ये काम करणं किंवा तुमच्या शूटिंगला वेळ देणं शक्य नाही. तर ते 2-4 वेळेस माझ्याकडे आहे. हो. त्यांनी सांगितलं की नाही यावंच लागेल, तुम्हाला करावंच लागेल. माझी विनंती आहे, एक चित्रपट कराच तुम्ही आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा निर्णय घेता. मग मी म्हटलं आपण एवढ्या नाटकांमध्ये काम केलेलं आहे, आपल्याला एवढे पारितोषिक आहेत, अभिनयाची पण पारितोषिक आहेत, आपण यांचं करून बघू, काय हरकत नाही. तर मग त्यांना मी होकार दिला आणि झुंज तुझी माझी हा मल्टीस्टार चित्रपट आहे. मराठीचा फार मोठा बिग बजेट आणि मल्टीस्टार चित्रपट आहे. माझ्या चित्रपटाचे निर्माते एमन जामकर म्हणून आहे, परभणीचे ते निर्माते आहेत आणि एन रेळेकर दिग्दर्शक. डॉक्टर लागू. माझ्या चित्रपटामध्ये आमच्या झुंज तुझी माझीमध्ये माझ्या अपोजिटला अश्विनी भावे, दिग्गज अभिनेती आणि नावारूपाला आली, एकदम सुपरस्टार. आणि त्या चित्रपटामध्ये डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, अशोक सराफ ही फार मोठी मंडळी होती. म्हणजे ज्यांच्या नावाने अभिनय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र ओळखलं जातं संपूर्ण भारतामध्ये, अशी मोठी मंडळी, त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. जास्त आनंद झाला, आनंद द्विगुणित झाला. आणि हा मराठी चित्रपट निर्माण झाला आणि तो खूप चालला. आता चित्रपट चालल्याच्या नंतर मग पुन्हा काही ऑफर आल्या. आता पुन्हा ऑफर आल्याच्या नंतर नकार देणंही अवघड आणि होकार देणंही होकार यासाठी अवघड की माझ्याकडे वेळ नव्हता. मी एका जिल्ह्याचा प्रमुख म्हणून MPSC कडून मी क्लास 1 ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झालेली होती. आपलं भांडवल, बुद्धी आणि अभिनय या बळावर आपण मोठ्या पदावर गेलो, क्लास 1 ऑफिसर झालो. आता हे सोडून चित्रपटामध्ये कसे यायचे? आणि माझी मूळ भूक ऑफिसरच व्हायची होती खरं सांगायचं. कारण आपण अधिकारी झाल्याच्या नंतर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, आपल्या खेड्यासाठी काहीतरी करू शकतो, तालुका जिल्ह्यासाठी करू शकतो. उद्या आपण राज्याचे प्रमुख होणार, आपण राज्यासाठी काही करू शकतो, हा विषय होता. म्हणून खूप विचार केला आणि अभिनय का सिनेमा का प्रशासन, नोकरीत राहायचं काय सिनेमा करायचं, विचारांती निर्णय घेतला. किंवा सिनेमामध्ये आपण खूप जरी केलं तरी